Breakfast is the secret of क्या बात. ही सगळ्यांना माहिती आहे. बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमारा बजाज. ओके, किती जणांनी बजाज स्कूटरवर विथ फुल फॅमिली ट्रॅव्हल केलेलं आहे? सिंगल नाही, आम्ही फुल फॅमिली केलंय. मम्मी, पप्पा, भाऊ, बहीण, मी. एका स्कूटरवर 5 जण. लहानपणी आई वडिलांबरोबर पण फॅमिली होत्या ना सर. क्या बात आहे. ती मजा घेतली आहे तुम्ही. आता माझ्या वडिलांना जाऊन सांगावं लागेल मला ती मजा हवी. टिबल सीट दुसरीला. क्या बात. आणि मग शाळेत टिबल सीट. दुसरीला पायी पायी तर आम्ही पण. बरं, ते पण एकट्या दुकट्याने नाही जायचं शाळेत पायी पायी. रस्त्यात जितके फ्रेंड्स भेटतील सगळे गोळा करत करत करत, म्हणजे घरातून एकटी निघालेली शाळेत येईपर्यंत 14-15 मैत्रिणींचा घोळका सहज व्हायचा. बरं, त्या कोणत्या क्लास मधल्या याचा काही नियम नाही. युनिफॉर्म सारखा घातलाय ना बस, ती आमची मैत्रीण. अँड मुव्हिंग फर्दर, सिरियल्स आपल्या आयुष्याचा तो भाग ज्याने आपल्याला छान छान साड्या शिकवल्या, फॅमिली इमोशन शिकवले. आयो डायरेक्ट फॅमिली इमोशन ज्यावेळी मी म्हटलं त्यावेळी मला रिप्लाय आला महाभारत. ओके सर, ऍक्सेप्टेड. नाही नाही, चला फ्लॅशबॅक. परत फ्लॅशबॅक मध्ये या प्लीज. नो कमेंट. लॅपटॉप वर नवरा बसलाय, परत घरी जायचंय, त्यामुळे आता नो कमेंट. हा, सध्या रामायण. ते काय आहे ना, अजून काही कार्यक्रम लाईन अप आहेत. साहेबांची गरज लागणार आहे. थोडं समजून घ्या माझ्या मनाला. तर आजकालच्या OTTच्या जमान्यात, अर्थहीन वेब सिरीजच्या जमान्यात, सगळ्या अर्थहीन असतात असं नाही म्हणणार मी, पण काही काही असतात. काही विनाकारण मुलांचं डोकं खराब करतात आणि मग हे बिंज वॉचच्या नावाखाली झोपेचं खोबरं करून रात्रभर बसून ती सिरीज बघतात. आपल्या वेळी तसं नव्हतं. दिवसातून किंवा दर रविवारी सकाळी काही वेळ लागणारे काही आपले आवडते कार्यक्रम, जसे मला काही आठवत आहे, रंगोली, छायागीत, सुरभी, क्या बात, आमची माती आमची माणसं. सकाळी 7च्या बातम्या, संध्याकाळच्या. तुम्ही तेव्हापासून ऐकता बातम्या? आमच्याकडे बातम्या ऐकण्याचा एकमेव नियम होता, बाबांनी लावल्या तर. मोगली, क्रीडांगण, बरं, अलिफ लैला, चंद्रकांता. क्या बात क्या बात. भेटूयात त्या सगळ्या सिरियल्स ना. व्हिडिओ प्लीज. आता येत आहे H, हॅपी मेमरीज. या ऍक्च्युली ना, याच्याबद्दल काही बोलण्यापेक्षा ना, या मेमरीज तुम्ही बघा. सर प्ले प्लीज. खरं तर हे सगळं तुम्ही आज जगताय.
आयुष्यातला सगळ्यात क्यूट पार्ट, ज्याने आपल्याला अर्थपूर्ण गाणी दिली, सुंदर इमोशन्स शिकवली, अँड दॅट वॉज 1990s to 2010 मधला बॉलिवूड. आजकालचा बॉलिवूड काय शिकवतं माहितीये? पहिला तू, दूजा तू, तीजा तू, चौथा तू. सो बी फॉर बॉलिवूड. स्कूल. ऍक्च्युली बॉलिवूडने आपल्या आयुष्यातला प्रत्येक इमोशन चादर ओढी या खडा करी देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढी या खडा कोई बारिश एबीसीडी म्हणायला लागलं की हे गाणं पूर्ण केलं. प्रत्येक सब्जेक्टवर एक गाणं आहे बॉलिवूडमध्ये. असं खुणवण्यात आलं की मॅम यांच्यात ना आपापसात इंटरॅक्शनच झालं नाही. ऍक्च्युली तो बॉन्ड ज्याच्याने तुम्ही सगळे एकमेकांशी जोडले गेलेले आहात आणि म्हणून इथे आहात, तो बॉन्ड इज फ्रेंडशिप. आणि बॉलिवूडनी फ्रेंडशिपला जसं सेलिब्रेट केलंय ना, तसं कोणीच नाही करू शकत. सो फ्रेंडशिप. समोर यायचंय आणि त्याच्यासाठी 2 लाईन्स गायच्या आहेत. मैत्रिणी करू शकतात ऑफकोर्स. असा खुर्चीमध्ये बसून बांधून ठेवू नाही शकत आपण. सैसर तर उत्साह आहे आणि आपण या सर्व गोष्टी सोशल माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून बऱ्यापैकी बघत आलेलो आहे. तर मला असं वाटतं की आपण एवढ्या वर्षाने भेटलोय, आपण एकमेकाशी बोललो पाहिजे आहे. आणि ज्यांनी आज दिवसभर आपल्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत असे हे सर आणि मॅडम, आपण त्यांना एकदा त्यांचा जोरदार टाळ्यांनी सत्कार करूया. त्यांचा सन्मान आणि सत्कार करूया. मी विनंती करते त्यांना की आपण समोर यावं आणि वैभव, देवेंद्र, आपण समोर यायचं आणि खरंच हा प्रोग्राम परत आम्ही पाहू. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला नक्की टाळ्या. क्या बात आहे, या म्युझिक सोबत टाळ्या सगळ्यांच्या.
मस्करी करू नये. या ठिकाणी आपण आता क्लासमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी डेकोरेशन केलं आहे. जयंत देशपांडे त्यांचं आठवत नाही त्यांचं नाव विजय हजारे सॉरी बोला ना. सरला सांगितलं सर एवढे घाबरत ड्रेसवर आले ते आउट. मॅडम म्हणून आधी क्लास टीचर एक मॅडम होते. मुलांना येस मॅडम येस मॅडम आम्ही नाव येस मॅडम येस मॅडम. ठीक आहे, आपण एक छोटासा गणिताचा क्लास घेऊ. फ्री नॉलेज टेस्ट करण्यासाठी प्रश्न विचारतो. हा, मनोज उभारा.
5चा पाडा बंद म्हणजे सोपं सांगितलं. माझं बोलणं सिरियसली घेऊ नका. कोणाला 42चा पाडा आहे का? कसं म्हणायचं असतं? ते काही आम्हाला आपण गणिताचे काही प्रश्न विचारतो. ज्याला इच्छा असेल त्याची इच्छा असेल त्याने उत्तर द्यावं. अदरवाईज मग मी तुम्हाला नाव घेऊन उभा दिवसभर झालं आम्ही ऐकतोय. काही घडले काही बिघडले. हा प्रसाद टेकाळे आलेत का इकडं? उभाराव. तुम्हाला इतिहास भूगोलमध्ये 100 पैकी 100 जे मार्क मिळाले यावर्षी तुम्हाला गणितात का नाही मिळाले? इंजिनिअरिंग केलंय, ज्यांनी मेडिकल केलं असेल किंवा आपण माफ करून त्यांना ते जुनं आठवणं तर मुश्किलच आहे. आपल्याला कालचं आठवलं तर शाळेत कुठला इंजिनियर जे आहेत त्यांनी इंजिनिअरिंग केलं त्यांच्याकडून अपेक्षा A plus B bracket square. A square plus 2AB plus B square. Yes. Right. पण ह्याचं श्रेय आम्हाला नाही मॅक्सिमम मुलांना आता मी थोडं अवघड तुम्हाला सर्कल मध्ये पाय माहिती आहे ना? शाळेत नाही कधी सर्कमफरन्स आणि रेडियसचा रेशो आहे. रेडियस नाही. Divided by एरिया पाहिजे ना ते मोबाईल मध्ये अशी इच्छा होती की कोणालाच येऊ नये. त्याची punishment. किती शिकला तरी शिक्षकांनी शिकवलेली येत नसतं. ते विद्यार्थी जातात. ते म्हणते एंटरटेनमेंट म्हणून घ्या. सगळं तुमचं एंटरटेनमेंटच कसं बोलतात ते सांगा इंग्रजीमध्ये. क्लासमध्ये आमच्या अगोदर तुम्हाला शिकवत होतो.
मागच्या महिन्यामध्ये 1991-92च्या बॅचचं एक गेट टुगेदर झालं. त्या कार्यक्रमाला पिंपळकर सर नव्हते. ते असंच मुलांनी बोलवलं सांगताना बोलावलं होतं मला 2 एकही शब्द इकडचा तिकडचा बोलणार नाही. आणि याच्या उलट पिंपळकर सर पॉईंट नंतर मलाही 4 वर्ष झाली आहेत. आता फक्त सध्या चौसाळकर सर टीचिंग मध्ये आहेत. तर छोटेसे 1-2 होता त्यांनी सुरुवात केलीच आहे. आपल्या वेळेस सेमी नव्हतं, मराठी माध्यमच होतं. नंतर हे सेमीचं पिल्लू जोडलं गेलं आणि तिथून सगळं मुलं मराठी राहिली नाही, सेमी तर तो पिरियड खूप छान होता. त्यानंतर बीडकडे बघताना गुणवत्तेच्या बाबतीत, परीक्षा, शैक्षणिक वातावरण या बाबतीमध्ये जिल्ह्याची खूप बदनामी आहे. बाहेर बीड जिल्हा म्हणलं की कॉप्यांचा सुळसुळाट, कॉपीड मुलं ही धारणा आहे. पण आपल्याकडे पाहिल्यानंतर मात्र हे सर्व चुकीचं आहे. आपण आपल्या गुणवत्तेवर पहिली पदं मिळवलेली आहेत. एक छोटे 1-2 प्रश्न. त्रिकोणाच्या संदर्भामध्ये त्रिकोणाचे त्याच्या मापावरून होणारे प्रकार उभं राहून सांगा. लघुकोण त्रिकोण कशाला म्हणायचं? कोणत्या त्रिकोणाला लघुकोण त्रिकोण म्हणायचं? कमी असतो नाही नाही, ज्या त्रिकोणाचे सर्व कोण लघुकोण असतात त्यांना लघुकोण त्रिकोण म्हणतात. शिक्षकाचा वाद संपूर्ण नक्की चालू. विशाल कोण त्रिकोण? ज्या त्रिकोणाचा अल्जेब्रा ट्युशन असं नसतं. मला गणिताची घेतो अल्जेब्रा, जॉमेट्री. तुम्हाला जॉमेट्री काय येणार? आय टीचर इन अल्जेब्रा. मला अल्जेब्राच येतो, जॉमेट्री मला येत नाही. म्हणजे मी तुमच्याकडे अल्जेब्रा लावणार आहे, जे सरांकडे जॉमेट्री. पण जॉमेट्री एवढं सोपं नाही बरं. आता सरांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर आता मजेचा भाग होता. परंतु जॉमेट्रीतले कन्सेप्ट समजण्यासाठी थोडासा विचार करावा. आता जसं ह्या मुली उत्तर दिलं ते मला एक चूक आढळली. पण आता सांगावं तर पुन्हा ते सांगा आहे ना परवानगी. आहे ना, मग माझी चूक सुधारली पाहिजे तर तेच कायम लक्षात राहील. ज्या सर्व त्रिकोणाच्या बाजूच्या समोरील शिरोबिंदूवरून पुढच्या म्हणजे समोरील बाजूच्या मध्यबिंदूतून काढलेली रेषा असं जोडले. हा, ती रेषा नसते. तो रेषा टीचर आहे. काही हरकत नाही. केलेले आहे. सर्व मित्र खूप दुरून आले. एक दिवस आपण वापस 85 ते साधारणपणे 95च्या काळामध्ये जगण्याचा प्रयत्न केला. भरपूर आठवणी ताज्या झाल्या आणि इथून पुढच्या कमीत कमी एक हाय स्पिरिट लेवलला ब्लडमध्ये मेमरीजचे जे टायटल असतील ते 1-2 महिने ते पीकला राहतील. परंतु कमीत कमी एक 5-6 वर्ष तरी आपण वापस तरुण आहोत. आयुष्यामध्ये भरपूर करण्यासारख्या गोष्टी शिल्लक आहेत. मित्रांचं सानिध्य मला तर लाभलेलं आहे, सर्वांनाच लाभेल. आणि सर्वजण जे आले, शिक्षक मंडळी आणि आपले मित्र खूप दुरून आलेले आहेत. सर्वांचं मनापासून सगळ्यांच्या तर्फे आभार. आणि आता इथून पुढे जीटी होईल किंवा नाही होईल किंवा त्याची आशा दाखवणंही योग्य नाही. प्रत्येक जण आपापल्या संसारामध्ये, जबाबदाऱ्यामध्ये बिझी आहे. परंतु लवकरच मला वाटतं 4-5 वर्षातच एकमेकाच्या मुलांच्या मुलींच्या लग्न तर माझं या निमित्ताने असं म्हणणं आहे, गुरुनी गुरु तर येतीलच, परंतु माझी अशी एक अपेक्षा आहे की आपण ठीक आहे, आपण मित्र मैत्रीण कधी नव्हतो, आज तुम्ही आम्हाला मित्रासारखं वागवलं, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे 10वी च्या किंवा 10वीच्या मुली ज्या आमच्या तुकडीमध्ये होत्या
म्हणजे जी वडिलांची मुलीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तशी भावना जरी नसली तरी तितका रिस्पेक्ट आम्ही तुमच्याबद्दल नेहमी पाळलेला आहे. तुमच्या मुली असं आम्हाला शाळेच्या बाहेर असताना, ट्युशन मध्ये गेल्याच्या नंतर, कॉलेजला गेल्याच्या नंतर चंपोतीच्या मुली म्हणतात तुमच्या मुली ही तुमच्या वर्गातली मुलगी आहे, तुमच्या मुलगी आहे. तर आम्ही 100% तुमचा रिस्पेक्ट जपण्याचा प्रयत्न केला. आम्ही मित्र म्हणून मी नेहमी माया बदल नाही, परंतु 100% एकमेकाला अडचणीच्या काळामध्ये धीर दिलेला आहे, खूप सहकार्य झालेलं आहे सर्वांचं. त्याच्यामुळे आज आपण इथे आलो आणि येणाऱ्या काळामध्ये जरी असे कार्यक्रम नाही झाले तरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आता कॉन्टॅक्ट भरपूर झालेले आहेत. आपण लग्न किंवा दुःखाचे प्रसंग यावेळेस जितके जमू तितके आनंदी आणि तितकं त्या कार्यक्रमाची व्यवस्थित आपली बांधणी होईल. बाकी सर्व गुरुजनांचे पुन्हा आभार मानतो. त्यांनी वेळ दिला, त्यांच्याही गाठीभेटी झाल्या. आणि अँकर ते आपल्याला आभार मला इथे एक गोष्ट बोलायची की नाही आता वर्गात काय करते आपला आवाज सांगा. जेबी कुलकर्णी सरांनी आपल्याला आत्ताच परत एकदा लघुकोण, विशालकोण आणि काटकोणाचं उत्तम उदाहरण दिलं. पण मी म्हणत आपल्याला चंपावती शाळेच्या सर्व सरांनी दृष्टिकोन आपल्याला चांगला शिकवला. जगण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो सगळ्या टीमसाठी मी एक वाक्य बोलेल की इथून पुढचं असं गेट टुगेदर कधी होईल का नाही वी डोंट नो, पण आपली 10वीची बॅच 1995 नाही असं बोला. माईकचं हॅलो. जाता 1995 बॅच SSC च्या पूर्ण बॅचसाठी आणि सर्व त्यांना शिकवणाऱ्या गुरुजनांसाठी असं म्हणावंसं वाटतं. सर, मी तुम्हाला चंद्र म्हटलं असतं चंद्रालाही डाग आहे, मी तुम्हाला सूर्य म्हटलं असतं सूर्यालाही आग आहे, मी तुम्हाला संगीत म्हटलं असतं संगीतातही राग आहे, मी तुम्हाला सोनं म्हटलं असतं पण सोनं तर हातामध्ये गळ्यामध्ये तिजोरीमध्ये असतं. म्हणायचं झालं तर मी तुम्हाला परिस म्हणा, ज्याच्यासोबत तुम्ही राहाल त्याचं सोनं करा. असं परिसर समाज व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गुरुवर्य आणि सर्व ते एवढं लोक कसं काय शिंदे सरांचे काही गुण देत आले खरं म्हणजे त्याचं कौतुक करायचं नाही, आम्हाला त्याचं कौतुक करावं असं वाटतं. वाल विचारतो त्याला काढा लावून तेवढं एक या आपल्या आता हर्षवर्षीय वातावरणासाठी आठवत आहे बघतो जमते का त्याच्या उन हवाओं की लम्हों में, लक्ष्य द्या, उन हवाओं की लम्हों में एक शहर हमारे भी, उस उगते चमन में एक गुल हमारा भी हो. जब सोचो जिंदगी के बारे में तो सिर्फ दोस्तों नाम तुम्हारा. वरून येते त्यासाठी मी एक सगळ्यांचा एक समारोप म्हणून घेण्यासाठी एक छोटस एक पत्रामधून आपल्याला माझ्या वेदना व्यक्त करत आहे. मित्रांनो, आज आपण पुन्हा एकत्र आलोय. पण मन मात्र जुन्या आठवणीमध्ये हरवून गेले. आपले ते शाळेमधले दिवस एकत्र आपण शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये खाणारा डब्बा, एकत्र केलेली आपण छोटी मोठी मज्जा आणि छोट्या खोड्या आणि भांडणं, हे सगळं आयुष्यभरासाठी आपण मनात करून आपण या ठिकाणी सोबत घेऊन जाणार आहोत. तेव्हा वाटायचं अरे रोजच भेटतो काय मोठं आहे, पण आज कळते मित्रांनो
त्या क्षणांचे आयुष्य सुंदर केले आपण. हे खरं आहे. मित्र म्हणजे फक्त आपला एक पार्टनर नाही, तर आयुष्यभरात आपलं बळ आहे. खरं खरं मित्र म्हणजे आपलं आयुष्यभराचं बळ आहे. तुमच्या सोबत आज घालवलेला क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा आहे. आज पुन्हा भेटलोय म्हणून मन भरून आलंय. तुमच्या डोळ्यातले हसू पाहून मनाला शांती मिळते आणि तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहून मनाला वेदनाही होत आहे. पण एक गोष्ट खरी आहे मित्रांनो, आपण कुठेही असलो तरी आपली मैत्री कधीच तुटणार नाही. आयुष्य किती बदललं, आपली मैत्री हीच खरी आपली 1995 दोस्त बहुत याद आते हैं। मैं गुजरे पलों को सोचूं तो कुछ दोस्त बहुत याद आते हैं। अब जाने कौन सी नगरी में आबाद है जाकर मुद्दत से, अब जाने कौन सी नगरी में आबाद है जाकर मुद्दत से। मैं देर रात तक सोचूं तो कुछ दोस्त बहुत याद आते हैं, कुछ दोस्त बहुत याद आते हैं। कुछ बातें थी फूलों जैसी, कुछ लहजे खुशबू जैसे थे। मैं शहरे चमन में टहलूं तो कुछ दोस्त बहुत याद आते हैं, कुछ दोस्त बहुत याद आते हैं। सबकी जिंदगी बदल गई, एक नए सिरे में ढल गई। सबकी जिंदगी बदल गई, एक नए सिरे में ढल गई। किसी को नौकरी से फुर्सत नहीं, किसी को दोस्तों की जरूरत नहीं। सारे यार गुम हो गए, तू से तुम और आप हो गए। मैं गुजरे पलों को सोचूं तो कुछ दोस्त बहुत याद आते हैं, कुछ दोस्त बहुत याद आते हैं। धीरे धीरे उम्र कट जाती है, जीवन यादों की पुस्तक बन जाती है। धीरे धीरे उम्र कट जाती है, जीवन यादों की पुस्तक बन जाती है। कभी किसी की याद बहुत तड़पाती है और कभी कभी यादों के सहारे की जिंदगी कट जाती है। किनारे पे सागर के खजाने नहीं आते, एक हाल दोनों किनारे पे सागर के खजाने नहीं आते, जीवन में दोस्त पुराने नहीं आते। जी लो इन पल को हंस के मेरे दोस्त, जी लो इन पलों को हंस के मेरे दोस्त। फिर लौट के दोस्ती के जमाने नहीं आते, फिर लौट तुझे चाहता है कोई, हम तो मर गए हैं दुनिया की नजर में, मरकर भी यारी दोस्ती में जीता है कोई, यारी दोस्ती में जीता है कोई. आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि या कार्यक्रमाचा समारोप करतो. थँक्यू, धन्यवाद.